अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 23 डिसेंबर शनिवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण आज आहे या वर्षातील शेवटची एकादशी। मात्र ही एकादशी मार्गशीर्ष एकादशी असल्याने या एकादशीचं महत्त्व जे आहे ते विशेष आहे। खरं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आणि भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यातील प्रत्येक दिवस हा विशेष महत्त्वाचा असतो। जरी आपल्याला दररोज काही सेवा उपाय नाही करता आल्या तरी विशेष ज्या तिथी मिती आहेत, म्हणजे एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा, या दिवशी तरी आपल्याला महत्त्वाच्या जे सेवा आहेत त्या सेवा करायच्या आहेत। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो उपाय तुमच्या आयुष्यामध्ये अडलेल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण करेल। बघा, जे लोक खूप सेवा करतात, ताई आम्ही खूप सेवा करतोय, आम्ही खूप उपाय करतोय, उपासना करतोय, व्रत करतोय, सगळं करतोय, मात्र तरीही आम्हाला अनुभव येत नाहीये, आम्हाला लाभ होत नाहीये, आमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होत नाहीये, आम्ही सगळं करून अक्षरशः आता थकलोय किंवा कंटाळलोय। ज्यांचीही मनस्थिती अशी असेल किंवा ज्यांचीही परिस्थिती अशी असेल त्या प्रत्येकाला मी सांगेन की आजच्या दिवशी ही सेवा आवर्जून करा। बघा, व्यंकटेश स्तोत्राचं एक मांडी पारायण जर तुम्ही केलं तर तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ती येत्या 1 ते 2 दिवसांच्यात पूर्ण होणार आणि होणारच। खरं तर एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्री विष्णूसाठी समर्पित आहे। एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी हे जागृत अवस्थेमध्ये असतात। या दिवशी तुम्ही त्यांच्या जेवढ्या सेवा कराल त्या सगळ्याच सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात आणि भगवान श्री विष्णूची सर्वात प्रिय, सर्वात प्रभावी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र। बघा, आतापर्यंत तुम्ही बघत असाल, बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकले असतील, ज्या ज्या लोकांनी व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलेलं आहे कुणीच असं मला वाटत नाही की नसेल की ज्याची इच्छा पूर्ण झालेली नाही। खरं तर आपण व्यंकटेश स्तोत्राचं जे पारायण आहे किंवा व्यंकटेश स्तोत्राचं जे व्रत आहे ते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे करत असतो, पण एकादशीच्या दिवशी जर तुम्ही एक मांडी पारायण जर सुरू केलं किंवा एकादशीच्या दिवशी एक मांडी हे पारायण तुम्ही केलं, ते कसं करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते। पण या दिवशी जर हे पारायण तुम्ही केलं तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, आलेलं प्रत्येक काम मार्गी लागेल, घरात कितीही नकारात्मकता, बाधा, वाईट शक्तीचा वास असेल या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल, घरातील दारिद्र्य कुठेतरी संपत जाईल, घरामध्ये अखंड माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल। साक्षात तुम्हाला आजच्या दिवसात भगवान श्री विष्णू आशीर्वाद देतील। बघा, मनापासून आणि विश्वासाने केला तर तुम्हाला कुठेतरी भगवान श्री विष्णूंची प्रचिती येईल, साक्षात ते अवतीभोवती तुमच्या आजूबाजूला आहेत असं तुम्हाला अनुभवायला येईल। जे जे लोक, म्हणजे ज्या ज्या लोकांनी हे पारायण केलेले किंवा ज्या लोकांनी हे अनुष्ठान केलेलं आहे त्यातील मला वाटते की 90% लोकांना इतके सुंदर अनुभव आलेले आहेत, कारण हे जे पारायण आहे ते पारायण करत असताना आपल्याला व्यंकटेश भगवान जे आहे ते स्वतः, व्यंकटेश भगवान म्हणजे तेच आपले भगवान श्री विष्णू, हे त्यांचाच एक अवतार आहे। ठीक आहे, भगवान श्री विष्णू जे आहेत ते आपल्याला साक्षात प्रचिती देतात, आपल्याला साक्षात अनुभव देतात, आपल्याला साक्षात्कार देतात, आपल्याला त्यांचं या पारायण काळात दर्शन घडत असतं। बघा, आता हे कसं पारायण करायचं तर दिवसभरात कधीही तुम्ही करू शकतात। दिवसभरात सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्री, कधी, फक्त रात्री 12च्या आत तुम्हाला करायचं आहे। एकादशीचं व्रत संपण्याच्या आत तुम्हाला हे करायचं आहे। देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे, बाजूला एक उदबत्ती म्हणजे अगरबत्ती लावायची आहे। भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल तर तो समोर ठेवा, व्यंकटेश भगवानांचा फोटो असेल तर तो ठेवा, दोघांपैकी कुठलाच नसेल तर बाळकृष्णाचा फोटो ठेवा तरीही चालेल की ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक घ्यायचं आहे ज्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे। नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर छोटंसं पुस्तक देखील भेटतं ज्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे। तुमच्याकडे जसं अवेलेबल असेल तसं घ्या किंवा मोबाईलवरती बघून म्हटलं तरीही चालेल। ठीक आहे, बऱ्याच वेळा काय होतं, पारायण करत असताना किंवा हे पठण करत असताना आपलं जे लक्ष आहे ते लक्ष आपलं एकतर दुसरीकडे जातं, काहीतरी फोन आला तर आपण फोन उचलतो। बऱ्याच वेळा हे पारायण सुरू असताना आपण एखादा व्यक्ती जर बोलला तर त्याच्याशी बोलतो, दारात कोणाला तर आपण उभे राहतो किंवा जर कुणी आवाज दिला तर आपण त्याला आवाज देतो। जेव्हा तुम्ही एक मांडी पारायण करत असता तेव्हा तुम्हाला एकच मांडी घालायची। एकच मांडी म्हणजे काय, जसं आपण बसतो तसंच एकच मांडी, म्हणजे एकच पाय असं नाही,
तर एक मांडी पारायण म्हणजे तुम्ही जसे आता समजा मी अशी बसलेली आहे, मांडी अशीच घालायची आहे, पण तुम्हाला असंच बसायचं आहे. तुमचं लक्ष कुठेही आजूबाजूला जाता कामा नये. कितीही कोणी आवाज दिला तरी त्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. किती फोन वाजला तो उचलायचा नाहीये. संपूर्ण लक्ष जे आहे ते भगवान श्री विष्णूंकडे असलं पाहिजे. आणि आपण जे म्हणतोय, जे पठन करतोय त्या ओव्यांकडे आपलं सगळं लक्ष असलं पाहिजे. बघा, व्यंकटेश स्तोत्राच्या ज्या ओव्या आहेत त्या बरोबर 15 आहेत. तर तुम्ही एक वेळा 1 पासून ते 15 ओव्या म्हटल्या तर तुमचं एक मंडळ नाही होत. 1 पासून 15 ओव्या तुम्ही म्हटल्या तर तुमचं असे तुम्हाला 21 वेळा म्हणावं लागतं. 1 पासून 15 वेळा, 1 पासून 15 वेळा असं जेव्हा तुम्ही 21 वेळा म्हणता तेव्हा तुमचं एक मंडळ पूर्ण होतं. पुन्हा एकदा सांगते, 1 पासून 15 ओवी म्हटली, परत 1 पासून 15 ओव्या, पुन्हा 1 पासून 15 ओव्या, पुन्हा 1 पासून 15 ओव्या, असं जेव्हा तुम्ही 21 वेळा म्हणाल तेव्हा तुमचं एक मंडळ होतं. तर तुम्हाला असं 21 21 21 वेळा म्हणायचं आहे. किती? 21 21 21 म्हणजे एका दिवसात, एकादशीच्या दिवशी तुम्हाला 3 मंडळं पूर्ण करायची आहेत. किती? 3 मंडळं. बरोबर 3 मंडळं तुमची पूर्ण झाली पाहिजेत. मला वाटते 2.5 ते 3 तास तुम्हाला लागतील. 2.5 ते 3 तास तुम्हाला असंच बसायचं आहे. सू आली तरी उठायचं नाही, पाणी प्यायचं नाही, मध्ये काहीच करायचं नाही. बघा, ही जी सेवा आहे ती इतकी प्रभावी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जे जे अशक्य आहे ते सर्व शक्य होईल. या काळामध्ये किंवा या वेळामध्ये कुठेतरी तुम्हाला काहीतरी आवाज वाटेल, कुठेतरी काहीतरी भगवान श्री विष्णू आपल्या आजूबाजूला आहेत किंवा आपल्याला काहीतरी साक्षात्कार मिळेल. मी स्वतः हे पारायण बऱ्याच वेळा केलेलं आहे आणि माझे असंख्य अनुभव मी यूट्यूबवरती भरपूर शेअर देखील केलेले आहेत. बघा, ज्यांच्याही आयुष्यामध्ये इच्छाच पूर्ण होत नाही आहे किंवा अनुभवच मिळत नाही आहे, प्रचितीच मिळत नाही आहे, त्यांनी ही सेवा आजच्या दिवशी आवर्जून करा. भले तुम्हाला 3 मंडळ करता नाही आले, 3 मंडळ नाही करता आले, तर तुम्ही कमीत कमी 1 मंडळ करा. 1 मंडळ करायला मला वाटतं तुम्हाला फक्त पाऊण तास ते 1 तास लागेल. तुम्ही 1 मंडळ केलं तरीही चालेल. 1 पासून 15, 1 पासून 15, 1 पासून 15 असे 21 वेळा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचं 1 मंडळ पूर्ण होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय, साधी आणि सोपी सेवा आहे. प्रत्येकाने आजच्या दिवशी ही सेवा आवर्जून करा. कुणीच ही सेवा चुकवू नका. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.